नखरेवाली कुठे निघाली घालून साडी मोरनीशी चाल गुलाबी साडी आणि दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ नखरेवाली कुठे निघाली घालून साडी मोरनीशी चाल गुलाबी साडी दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्याला VPN ची गरज लागणार आहे. त्यासाठी आपल्याला प्लेस्टोरवरून सिक्युअर VPN डाउनलोड करून घ्यायचा आहे. डाउनलोड करून झाल्यानंतर ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तो आपल्याला कनेक्ट बटनावर क्लिक करून VPN कनेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक निघून आपल्याला काय करायचं आहे, कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. हे ॲप्लिकेशन ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं, आपलं जे मटेरियल आहे तर मटेरियलमधील फोटोजमध्ये तुम्हाला फोटो PNG आणि ब्लॅक PNG दिलेलं आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये जो बीटमार्क 15 सेकंदाचा दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला बीटमार्कही दिलेला आहे आणि सॉंगही दिलेलं आहे. तर सिम्पली पहिला व्हिडिओ इथं आपल्याला तो ॲड करायचा आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथं बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला रेशो दिसतोय. तर रेशो आपल्याला 9.16 सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आता तुम्ही इथं बघू शकता इथं बीटमार्क तुम्हाला दिलेले आहेत. तर सिम्पली इथं बीटमार्क कशी आणि कुठं मार्क करायचे त्यासाठी बघू शकता की पहिल्या बीटचा ग्लो अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल. तर सिम्पली जिथं ग्लो होणार आहे पहिला, आता बघू शकता हा पहिल्या बीटचा ग्लो झालेला आहे, तिथं आपल्याला ही लेअर आहे ती सिलेक्ट करून स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. म्हणजेच काय होणार आहे की इथं आपलं बीटमार्क होणार आहे. तर अशाच प्रकारे प्रत्येक ठिकाणी इथं आपल्याला काय करायचं आहे की जिथं ग्लो होतोय, आता समजा इथं तीन लेअरला इथं ग्लो होतोय, तर अशाच प्रकारे काय करायचे, जिथं ग्लो होतोय तिथं तुम्हाला अशा प्रकारे या बीटमार्क आहे त्या सिम्पली करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण 6 नंबरची बीटमार्क करून घेतोय. तर अशा प्रकारची 6 नंबरची इथं झालेली आहे. जिथं ग्लो होईल तिथं तुम्हाला इथं बीटमार्क करायचं, म्हणजे प्रॉपर बीट इथं तुम्हाला मार्क होताना दिसून येते. सिम्पली अशा प्रकारे बघू शकता 8वी ही आपण अशाच प्रकारे करून घ्यायची आहे आणि लास्ट आपल्याला अशा प्रकारे मिळून येते. तर सिम्पली अशा प्रकारे बीटमार्क झालेले आहे. आता बीटमार्क झाल्यानंतर बीटमार्कच्या लेअरच्या जागी आपला इमेज कसा ॲडजस्ट करायचा, त्यासाठी तो इमेज आपला जो भाग आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत इथं तुम्हाला रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल. रिप्लेस ऑप्शन बघू शकता. त्या रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे आपल्या मटेरियलमधील, आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतो, इथं तुम्ही स्वतःचा इमेज इथं आपल्याला सिलेक्ट करून अशा प्रकारे रिप्लेस करायचे आणि लेंथ वाढवून अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. आता अशाच प्रकारे जिथं आपण बीटमार्क केले आहेत त्या प्रत्येक भागात हा जो इमेज आहे तो इथं आपल्याला रिप्लेस करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे शेवटपर्यंत ह्या भागात रिप्लेस जे सॉन्ग आहेत त्या जागी आपल्याला इमेज करून घ्यायचा आहे. मीही अशा प्रकारे करतोय, तुम्हीही अशाच प्रकारे रिप्लेस आहे तो इमेज पूर्ण शेवटपर्यंत करून घ्या. तर अशा प्रकारे बघू शकता आपण शेवटपर्यंत तो इमेज लेअर प्रत्येक भागात आपण रिप्लेस केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, आता इमेज लेअरच्याच खाली तुम्हाला ॲडिओ लेअर दिसून येते. सिम्पली ॲडिओ ॲड करण्यासाठी त्या लेअरला क्लिक करून त्या साऊंडवर क्लिक करायचं आहे आणि साऊंडमध्ये आल्यानंतर फाईल अँड मॅनेजरवर क्लिक करून एक्सट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ या ऑप्शनवर क्लिक करून आपण जे मटेरियलमधील जो व्हिडिओ दिलेला आहे अशा प्रकारे त्यामध्ये पण सॉंगही दिलेला आहे तो व्हिडिओ सिलेक्ट करून खाली इम्पोर्ट सॉन्ग ओनली या ऑप्शनवर क्लिक करून ते पहिल्या नंबरला तुम्हाला ते सॉन्ग येऊन जाणार आहे. ते सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. आता बघू शकता सॉन्गही ॲड झालेला आहे आणि इथं आपल्याला इमेज लेअरला अशा प्रकारे आता इफेक्ट द्यायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, बॅक निघून यायचं आहे, इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं 2 मिनटं वाट बघून ओपनिंग आणि क्लोजिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ओपनिंग अँड क्लोजिंग या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं 2 मिनटं वाट बघायचे इफेक्ट लोड होण्यासाठी. इफेक्ट लोड झालेले तुम्हाला दिसून येत आहे. तर यामधील ब्लड लव म्हणून हा एक इफेक्ट मिळून जाणार आहे, तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यासाठी बघू शकता अशा प्रकारे तो इफेक्ट राहणार आहे.
तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ पहिल्या इमेज लेअरपर्यंतच ठेवून परत एकदा हाच इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. आता ॲनिमेशनमध्ये क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला थर्ड ऑप्शन कॉम्बोमध्ये यायचं आहे. आणि कॉम्बोमध्ये आल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत यामधील पेंडुलम 1 हा इफेक्ट इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तो तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. तर सिम्पली पहिल्या इमेज लेअरला पेंडुलम 1 आणि ब्लड लव हे दोन इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा ॲनिमेशनमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि इथं आपल्याला पेंडुलम 2 हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. आता दोन इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर थर्ड इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर परत एकदा तोच इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. आता ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन इथं तुम्हाला पहिला नंबरचा डायनॅमिक इफेक्ट मिळून जाईल. तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा ॲनिमेशनवर क्लिक करून कॉम्बोमध्ये यायचं आहे. आणि इथं आपल्याला पेंडुलम 1 हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय केल्यानंतर यासमोरील इमेज लेअरला परत एकदा ॲनिमेशनमध्ये येऊन पेंडुलम 2 हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि पेंडुलम 2 इफेक्ट झाल्यानंतर यासमोरील लॉंग इमेज लेअरला परत एकदा सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे. आणि तुम्हाला इथं स्ले आउट म्हणून हा एक इफेक्ट मिळून जाणार आहे अशा प्रकारे. तो सिम्पली अप्लाय करून बॅक निघायचा आहे. बॅक निघाल्यानंतर तो इमेज लेअर सिलेक्ट करून हे खालील ऑप्शन स्क्रोल करत ॲडजस्टमेंट ऑप्शनवर क्लिक करून सर्क्युलेशन आहे ते -50 करून घ्यायचं आहे. आता बघू शकता इथं आपल्याला अशा प्रकारे इफेक्ट लागलेले आहेत. तर आपण सर्क्युलेशन -50 केल्यानंतर इथं तुम्हाला कलर चेंज इफेक्ट दिसून येतोय. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर म्हणजेच किती इमेज लेअर बघू शकताय 2 3 4 5 6 आणि ही 7 ती इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून आता व्हिडिओ इफेक्टमधील हे ऑप्शन स्क्रोल करत नाईट क्लब या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि यामधील स्प्लिट फ्लिकर हा जो 6 नंबरचा इफेक्ट तुम्हाला दिसून येतोय सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला काय करायचं आहे ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. आणि ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्ये आल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला इथं 3D कार्ड 2 अशा प्रकारे एक इफेक्ट मिळून जाणार आहे. तो सिम्पली इथं अप्लाय करायचा आहे. त्यासाठी हे ऑप्शन स्क्रोल करत इथं आपल्याला तो शोधून काढायचा आहे. त्यासाठी अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे. बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे 3D कार्ड 2 अशा प्रकारे तो इफेक्ट आहे तो तुम्हाला इथं मिळून जाईल. तो सिम्पली अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर त्यानंतर याची लेअर ती अशा प्रकारे कमी करून इमेज लेअर वरती अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. आणि सेट केल्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि ऑप्शन स्क्रोल करत ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. आणि इथं आपल्याला काय करायचं आहे की क्लब हार्ट्स म्हणून एक इफेक्ट मिळून जाणार आहे अशा प्रकारे. तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर स्टार्टिंगला येऊन क्लोन ऑप्शनमध्ये इथं आपल्याला फॅरामेंट क्लोन म्हणून एक इफेक्ट मिळून जाणार आहे अशा प्रकारे. तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर बघू शकताय पूर्ण स्टेटसला इथे इफेक्ट लागलेले आहेत. त्यानंतर काय करायचं इथं आपण जो 7व्या नंबरची इमेज लेअर समोरील आता इथं बघू शकताय स्प्लिट फ्लिकर आपण इफेक्ट लावलेला आहे. इथून पुढे जे 2 मध्ये इमेज लेअरच्या मध्ये ट्रान्झॅक्शन बॉक्स चालू होतील त्या ट्रान्झॅक्शन बॉक्सला एक इफेक्ट अप्लाय करायचे आहे. त्यासाठी त्या ट्रान्झॅक्शन बॉक्सला क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर इथे 2 मिनटं वाट बघायचे इफेक्ट लोड होण्यासाठी. लोड झाल्यानंतर कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला स्किनी इन म्हणून अशा प्रकारे एक इफेक्ट मिळेल. तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर इथूनपासून चालू होणाऱ्या प्रत्येक ज्या ट्रान्झॅक्शन बॉक्स आहे त्या प्रत्येक ट्रान्झॅक्शन बॉक्सला हाच इफेक्ट अप्लाय करायचे आहे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येईल. फक्त 7 नंबरच्या आधीची जे इमेज लेअर आहेत त्या इमेज लेअरचे अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन बॉक्स असेच ठेवून घ्यायचे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेवर क्लिक करून आपल्याला मटेरियलमधील काय करायचं आहे PNG दिलेलं आहे तर PNG ॲड करायचे आहे. आणि PNG ॲड केल्यानंतर त्याची लेंथ आहे ती थोडीशी वाढवून अशा प्रकारे कुठंतरी अशा प्रकारे तुम्ही तुमच्या हिशोबाने सेट करू शकता. आणि सेट झाल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून इथं आपल्याला काय करायचं फक्त जिथं आपला एक इफेक्ट म्हणजे तिथं कार्ड इफेक्ट तुम्हाला दिसून येईल. तर कार्ड इफेक्टमध्ये काय करायचं आहे अशा प्रकारे तर तिथं ती जी PNG आहे ती आपल्याला 2 भागात कट करून घ्यायची अशा प्रकारे. आता कट करून घेतल्यानंतर जो कट केलेला भाग आहे तो अशा प्रकारे मधोमध सेट करायचे. आणि सेट झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचनं एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.